नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान जे आहे ते भोर तालुका या ठिकाणी भरलेलं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये हे मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसले आपल्याला. आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर त्या मैदानामध्ये पळताना दिसला आपल्याला. आणि खरंच आज बकासूरची गाडी पब्लिकने लागली, त्याच्यामुळे थोडंसं नाराज कोणी होऊ नका, कारण की पब्लिकनं थोडीशी अडचण जी आहे ती होतेच कधी ना कधी. आणि शेवटी गुलाल हा महत्त्वाचा असतो आणि बकासूर तो गुलाल मिळवेल अशी आशा होतीच आज सगळ्या महाराष्ट्राला. कारण की ज्यावेळेस पैरा समजला, असा जालन्याची खरेदी होती, असा हा गणराज हा त्याच्यासोबत चांगला पळाला आणि गणराजने चांगली अशी साथ जी आहे ती बकासूरला दिली आणि बकासूर आणि गणराज या जोडीनं आज गुलालचे मानकरी ठरले. असो, खूप छान पळाले. आणि तसेच अजय शेठ यांचा चिक्या तो सुद्धा खूप छान पळाला. कारण की तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे मैदान असेल त्या मैदानामध्ये क्वचित त्याची हार आहे. विनिंग पर्सेंटेज 90% असलेला असा हा कारुंडेकरांचा अजित शेठ यांचा चिक्या. काय लढत दिली चिक्याने सुद्धा. पब्लिकनेच होती, बकासूरच्या शेजारी गाडी होती, परंतु शेवटी नशीब कधी कधी साथ देत नाही. परंतु चांगला पळाला हा चिक्या आणि चिक्याने चांगले असं आज मैदान म्हणजे गट सेमी काढला. आणि खरंच चिक्यासुद्धा एक चांगला नंदी आहे. बकासूरचा आशीर्वाद त्याच्यावरती कायम आहे आणि चिक्या कायम आपल्याला गुलालामध्येच दिसावा अशी महाराष्ट्राच्या चिक्या फॅनची एक इच्छा आहे. आणि नक्कीच तो चिक्या तशी कामगिरी करतोय. आणि अजित शेठ यांचं नाव संबंध महाराष्ट्रातील ज्या 13 देश आहेत त्या 13 देशांच्यामध्ये अशी ही कामगिरी करून नाव लौकिक करतोय असा हा अजित शेठ यांचा चिक्या, कारुंडेकरांचा चिक्या. आणि जे आज मैदान जे पार पडलं भोर या ठिकाणी, ते राहुल्या या बैलाने जे आहेत त्या नंदीने आज प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवला. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला सुद्धा देतोय, कारण की तो सुद्धा एक नावारूपासा आला. कारण की खूप सारे अंधारातील राहुल्या, आता मला माहीत नाही कुठला ह्या राहुल्या, जरा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की हा राहुल्या कुठला आहे हे मला माहीत नाही आहे, परंतु तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता हा राहुल्या कुठला आहे. छान अशी गाडी पळाली राहुल्या, खरंच चांगला पळाला. परंतु असो, शेवटी बाकीचे सुद्धा नंदी जे आहेत त्या ठिकाणी पब्लिकने जी गाडी आहे त्या बसल्या नाहीत, परंतु असो, ज्या गाड्यामधून होत्या त्यांचं नशीब होतं आणि त्या नशिबाने त्यांची साथ जी आहे ती दिली आणि चांगल्या रीतीनं त्या गाड्यासुद्धा पळाल्या. मैदान अतिशय पारदर्शकपणे पार पडलं. या मैदानामध्ये 58 गट जे आहेत ते पळाले आणि शेवटी एवढा उशीर का झाला फायनल पळण्यासाठी हे मला माहीत नाही, कारण की सेमीला थोडंसं काहीतरी घोळ झालेला का काय, सेमी पळून झाल्यानंतर असं वाटते. परंतु जाऊ द्या, चला, मैदान चांगल्या रीती पार पडलं हे महत्त्वाचं आहे. आणि बकासूरने पुन्हा एकदा दाखवून दिले, सलग 2 मैदानामध्ये 2 गुलाल जे आहे ते मिळवलेलं आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कायम या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला असा एकमेव नंदी आहे की 3, 4, 5 कितीही नंबरचे हलके पैरे त्याच्यासोबत असू द्या, त्या पैऱ्यांना घेऊन ते नंदी जे आहेत त्या मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये असा करणारा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर. काय पळतोय हा देव आपला, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका फॅन्ससाठी पळतोय, जीवाचं रान करतोय, ऊन बघना काय बघना तरी पळतोय. आणि खरंच या नंदीला एक देवाचा एक आशीर्वादच आहे, या नंदीवरती महादेवाचा आशीर्वादच आहे. कारण की तुम्ही बघितलं 12 महिने हा नंदी पळत असतो आणि चिक्क्याला सुद्धा मानतोय. कारण की अजित शेठ यांचा चिक्क्या तो एक मला वाटते त्याच्यामध्ये सुद्धा एक खासियत आहे की तो सुद्धा दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह म्हणावं लागेल. कारण की जसा बकासूर 3 फेऱ्यामध्ये पळतो तसा दोन्ही खांदी 4ही खांदी, तसा हा कारुंडेकरांचा अजित शेठ यांचा चिक्कासुद्धा चांगल्या कामगिरी करून चांगल्या कामगिरीच्या जोरावरती यश मिळवत आहे. आणि अजित शेठ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचं नाव अटील ड्रायव्हर तामखाडा यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे चिक्क्याला. चिक्क्याचा जो प्रवास आहे एवढ्या मोठ्यापर्यंत जाण्यासाठी त्यांनीसुद्धा खूप कापड कष्ट घेतलेले आहेत. परंतु आज बघूया, आज थोडंसं मथुरकडून निराशा झाली. परंतु असो, एका मैदानामध्ये त्याचा पराभव झाला, म्हणून तो काय त्याचा पराभव एवढा जिवारी लागून घेऊ नका मित्रांनो. तो कमबॅक करायचा त्याला माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राचा जसा बकासूर लाडका आहे तसाच मथुरसुद्धा आहे आणि मथुरचं सुद्धा लवकरच कमबॅक होईल. सर्जा, वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा चांगलाच पळाला आणि सर्जासोबत लक्ष होता नवनाथ शेठ जगदाळे यांचा
तो सुद्धा चांगला पळाला. आज गाडी त्यात फॉल झाली थोडीशी फायनलला. गाडीचा 1 नंबर कदाचित होता, परंतु असो शेवटी दोघांचंही स्पीड खूप महत्त्वाचं आहे. खूप स्पीडनं गाडी पळते. असो नशीब कधी-कधी साथ देत नाही, परंतु असो आज चांगलं मैदान पार पडलं. आज मैदानामध्ये सगळे नंदी चांगलेच पळाले. धन्यवाद.